सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा नमस्कार. बघा, आपण विज्ञान भाग 1 हा व्हिडिओ आपण या अगोदर बरेच दिवस झाले अपलोड केलेला आहे. तर आज आपण विज्ञान भाग 2 हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर विज्ञान भाग 1 मध्ये आपण जीवशास्त्र बायोलॉजी हे सुरू केलं होतं. मग त्याच्यामधल्या ज्या 2 शाखा असतील, बायोलॉजीचा शोध कोण लावलाय, त्यानंतर बरेचशा बेसिक गोष्टी आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये जे की प्राण्याचं की सजीवाचं मूलभूत एकक हे तुमचं पेशी असते. मग त्याच्यामध्ये मृत पेशीचा शोध कोण लावलाय, जिवंत पेशीचा शोध कोण लावलाय. त्यानंतर आपण हे बघितलं त्याच्यामध्ये की सर्वात जास्त पेशी विभाजन कुठं होते, सर्वात कमी पेशी विभाजन हे कशामध्ये होते किंवा होतच नाही. त्यानंतर आपण सर्वात मानवामधली मोठी पेशी असेल किंवा सजीवामधली मोठी असेल, लहान असेल, लांब पेशी असेल, या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास हे विज्ञान भाग 1 मध्ये केलेला आहे. त्या व्हिडिओचा थोडासा आवाज कमी आहे, तर तुम्ही हेडफोन घालून तो व्हिडिओ निश्चित ऐकू शकता, तुम्हाला सर्व कळेल. आज आपण विज्ञान भाग 2 हा व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे की पेशी अंगके, म्हणजेच पेशीमध्ये जे अंगके असतात त्या अंगकाचं एक्झॅक्ट काम काय असतं, कारण की त्याच्यावरच आपल्याला एक्झाम मध्ये सारखे सारखे प्रश्न आलेले पाहावयास मिळतात. त्यामुळे आपण सुरू करू. बघा, पेशीमध्ये मूलभूत अंगके कोणते आणि त्याचं काम काय हे आपल्याला बघायचंय. तर जर आपण असे, पेशी हा एक अतिशय सूक्ष्म, खूप कमी मायक्रो, जे की आपल्याला डोळ्यानं असं दिसत नाही, त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप वापरावा लागतो. तर बघा, हे बघण्यासाठी आपल्याला दुर्बीनचा उपयोग करावा लागतो. पण आपण इथं अभ्यास करण्याच्या दृष्टीने इथं आपण मोठा घेत आहोत. बघा, अशा प्रकारची पेशी हे आपलं मूलभूत एकक आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्या शरीरातला कुठला जरी भाग आपण काढला तर तिथं पेशी हे असणारच आहे. हे अशा स्वरूपाची पेशी जर आपण हिला मोठं केलं तर अशा प्रकारची पेशी आपल्याला दिसेल सजीवामध्ये. आता ही जी पेशी आहे तर याला आपण म्हणतो प्रदव्य पटल. याला म्हणतो आपण प्रदव्य पटल. यालाच इंग्लिश मध्ये मेम्ब्रेन असं म्हणतात. आणि हे प्रदव्य पटल असतं हे दोन म्हणजे द्विवेष्टित असतं. याला द्विपटल वेष्टित असतं, म्हणजे याला दोन पटल असतात. आणि हे जे दोन पटल असतात हे तुमचे प्रथिने आणि मेद या दोन पासून बनलेले असतात. कशापासून बनलेले असतात? प्रथिने आणि मेद, म्हणजेच प्रोटीन्स आणि फॅट्स याच्यापासून हे प्रदव्य पटलाचं जे पटल आहे, हे द्विअंतर्गत पटल, वेष्टित पटल, हे पटल तुमचं प्रथिने आणि मेद पासून बनलेलं असतं. अतिशय पातळ असं असतं, जेणेकरून या पटलाचं काम फक्त एवढंच आहे की जे पेशी अंगके मध्ये आहेत त्या पेशी अंगकाला संरक्षण देणं. दुसरं काम याचं असं आहे की बाबा, जे उपयुक्त पदार्थ आहेत, जे की आपल्या पेशीला गरज आहे, पेशी अंगकाला गरज आहे, ते बाहेरचे पदार्थ मध्ये घेणं, जसं ऑक्सिजन असेल अशा प्रकारचे किंवा पाणी असेल अशा प्रकारचे पदार्थ मध्ये घेणं. आणि जे टाकाऊ पदार्थ आहेत जसं की कार्बन डायऑक्साईड असेल तर हे पदार्थ पेशीच्या बाहेर टाकणं, हे पेशी द्रव्य पटलाचं किंवा प्रद्रव्य पटलाचं काम आहे, ज्याला आपण इंग्लिश मध्ये मेम्ब्रेन असं म्हणतो. आता बघा, हे जे पातळ प्रकारचं पटल आहे यामध्ये तुमचे बरेचसे अंगक असतात. आता आपण ते एक एक अंगक आपण पाहूया. बघा, जसं की इथं मायट्रोकांडिया नावाचं एक अंगक, याला आपण तंतुकणिका असं म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो याला? तंतुकणिका. तंतुकणिका. बघा, तंतुकणिका यालाच आपण इंग्लिश मध्ये मायट्रोकांडिया म्हणतो. बघा, तंतुकणिका याचा शोध कोण लावलाय? तर या तंतुकणिकाचा शोध आल्टमॅन या शास्त्रज्ञाने लावलाय. आल्टमॅन या शास्त्रज्ञानं मायट्रोकांडिया किंवा तंतुकणिकेचा शोध लावलाय. आता तंतुकणिकेला जर आपण बाहेर काढलं तर ते या प्रकारचं दिसेल. बघा, एक मिनिट मी इथंच लिहितो. प्रद्रव्य पटल. आता याला आपण म्हणतो प्रद्रव्य पटल. आणि हे जे असतं द्विवेष्टित असतं, म्हणजे याला द्विपटल द्विअंतर्गत वेष्टित असतं. हे असतं तुमचं प्रथिने व मेद याने.
बघा, जर मायट्रोकांड्रियाला आपण बाहेर काढलं तर साधारण या प्रकारची आकृती आपल्याला दिसेल. हे झाला तुमचा मायट्रोकांड्रिया आणि याच्यामध्ये एक वेगळी अशी प्रतिकृती आपल्याला दिसती, जसं की या टाईपची. हे टाईपची आपल्याला जी संरचना दिसती याला आपण म्हणतो क्रिस्टी म्हणतो. याला काय म्हणतो? याला आपण क्रिस्टी. याला आपण म्हणतो क्रिस्टी. या प्रकारची संरचना ही मायट्रोकांड्रियामध्ये असते, याला आपण क्रिस्टी म्हणतो. बघा, मायट्रोकांड्रियाचं काम काय आपण ते बघू. मायट्रोकांड्रियाचा शोध अल्टमॅन यांनी लावला. आता मायट्रोकांड्रिया म्हणजे तर तंतुकणिकेचं काम काय, जे आपण श्वास घेतो नाकाद्वारे, तो श्वास आपल्या कुठं जातो? फुफ्सामध्ये जातो. मग फुफ्सामध्ये गेलेला श्वास, फुफ्सामध्ये ऑलरेडी ब्लड असतं, रक्त असतं. मग ते रक्त जे असतं, हे रक्त ते घेतलेला ऑक्सिजन हे कुठं येऊन आणतं? मायट्रोकांड्रियामध्ये. याचाच अर्थ ऑक्सिशोषण जे घडतं ते कुठं होतं? तर मायट्रोकांड्रियामध्ये. ऑक्सिशोषण हे कुठं घडतं? हे मायट्रोकांड्रियामध्ये. म्हणजेच मायट्रोकांड्रियाचं किंवा तंतुकणिकेचं मुख्य कार्य काय आहे? तर ऑक्सिशोषण करणं. मग आपल्याला प्रश्न आलेला एक्झाम मध्ये, ऑक्सिशोषण हे कुठं होतं पेशीमध्ये? तर ते होतं मायट्रोकांड्रियामध्ये, म्हणजेच तंतुकणिकेमध्ये होतं. आणि इथं एक सायकल चालल्या जाते, ज्याला की स्क्रेप सायकल असे म्हणतो आपण. जसं की आत्ताच पाहिलं आपण की आपण ऑक्सिजन घेतो, तो ऑक्सिजन आपल्या फुफ्सामध्ये जातो आणि फुफ्सामध्ये गेल्याच्या नंतर तो ऑक्सिजन फुफ्सामध्ये रक्त असतं आणि ते रक्त हे ऑक्सिजन घेऊन मायट्रोकांड्रियाकडे जातो आणि तिथं ऑक्सिशोषण होतं. हे जे सायकल चालतं याचा शोध स्क्रेप्स या शास्त्रज्ञाने लावला होता. स्क्रेप या शास्त्रज्ञाने लावला होता. म्हणूनच याला आपण स्क्रेप सर्कल किंवा सायकल किंवा स्क्रेप सायकल किंवा याला काय म्हणता येईल? आपलं स्क्रेप चक्र असं म्हणतो. काय म्हणतो आपण? स्क्रेप चक्र असं म्हणतो. मग तुम्हाला इथं काही गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. जी अंतर्गत संरचना असते तिला आपण क्रिस्टी म्हणतो. जे सायकल चालतं त्याला स्क्रेप सायकल म्हणतो. आणि मायट्रोकांड्रियाचं प्रमुख काम आहे तुमचं ऑक्सिशोषणाचं. कोणतं काम आहे? ऑक्सिशोषणाचं. आता बघा, मायट्रोकांड्रियालाच तुमचं पॉवर हाऊस म्हणतात, कारण की इथं ऊर्जा तयार होती. मायट्रोकांड्रियामध्ये काय होती? ऊर्जा, ज्याला की 38 एटीपी अशी ऊर्जा तयार होती. 38 एटीपी. बघा, 38 एटीपी. एटीपी म्हणजे एड्रोनाइल ट्रायफॉस्फेट. ही 38 एटीपी ऊर्जा कुठं तयार होती? तुमची मायट्रोकांड्रियामध्ये होती. आणि या ऊर्जेपासून आपल्याला एक ग्लुकोज इतकी ऊर्जा भेटते. किती भेटती? एक ग्लुकोज एवढी ऊर्जा भेटती. आणि एका ग्लुकोज पासून जवळपास 4.2 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा भेटती. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असे छोट्या छोट्या पेशी सगळ्या पूर्ण शरीरात आहेत आणि आपल्याला दिवसभर एनर्जी मिळण्यासाठी किंवा काम करण्यासाठी जवळपास 2500 कॅलरी ऊर्जा लागते. किती लागते? 2500 किलो कॅलरी ऊर्जा लागते. आणि 38 एटी पासून आपल्याला एक ग्लुकोज म्हणजे किती? 4.2 किलो कॅलरीज ऊर्जा आपल्याला भेटती. बघा, मग इथं आपल्याला प्रश्न विचारला जाईल एक्झाम मध्ये की बाबा ऊर्जेचं पॉवर हाऊस किंवा पॉवर हाऊस कशाला म्हणलं जातं? पेशीचं पॉवर हाऊस, तर ते म्हणलं जातं तुमचं मायट्रोकांड्रियाला. किंवा ऊर्जाचं केंद्र कशाला म्हणलं जातं? तर ते तंतुकणिकेला म्हणलं जातं. म्हणजेच मायट्रोकांड्रियाचं प्रमुख कार्य काय आहे? तर ऊर्जा निर्माण करणं हे आणि ऑक्सिशोषण करणं हे मायट्रोकांड्रियाचं काम आहे. मला वाटतंय इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल, नो डाऊट. बघा, सेकंड इथं तुमचं गॉल्गी काय. आता याचं मराठीमध्ये सुद्धा नाव गॉल्गी बॉडी किंवा गॉल्गी कायच म्हणतात त्याला. याला मराठीमध्ये सुद्धा काय म्हणतात? गॉल्गी काय किंवा गॉल्गी बॉडीज म्हणतात. बघू आपण गॉल्गी काय. बघा, गॉल्गी काय किंवा गॉल्गी बॉडी. आता गॉल्गी काय याचं नाव गॉल्गी या शास्त्रज्ञानं शोध लावलेला आहे. गॉल्गी नावाच्या शास्त्रज्ञानं शोध लावलेला आहे, त्याच्यामुळे याचं गॉल्गी काय हे नाव ठेवलेलं आलेलं आहे. गॉल्गी काय. आता गॉल्गी कायचं प्रमुख कार्य काय आहे आपल्या पेशीमध्ये? तर बघा,
जसं की ऊर्जा तयार करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रियाचं आहे, म्हणजे तंतुकणिकेचं आहे. आता ही झालेली ऊर्जा ही सगळीकडे पोहोचणं किंवा तिचं परिवहन करणं हे काम कोणाचं आहे? गोल्गी कायचं. जसं फॉर एक्झाम्पल आता मी तुमच्या समोर बोलतोय तर सगळ्यात जास्त एनर्जी ही माझ्या जिभेला किंवा माझ्या तोंडाला लागते, बरोबर आहे. मग बाकीच्या पेशीने तयार केलेली ऊर्जा जर मला आता तोंडाला लागत असेल तर ती ऊर्जाचं परिवहन करणं हे काम कोणाचं आहे? गोल्गी कायचं आहे. जसं एखादा धावणारा एखादा धावपट्टू आहे तर त्याच्या सगळ्यात जास्त एनर्जी त्याच्या पायाला लागते, तर तिथं ऊर्जेचं परिवहन करणं, सगळी ऊर्जा तिथं नेऊन ठेवणं हे काम कोणाचं? गोल्गी कायचं. जर गोल्गी काय नसतं तर काय झालं असतं, आपल्याला जेवढी ऊर्जा तयार झालेली आहे, जसं की माझ्या पेशी माझ्या मायटोकॉन्ड्रिया फक्त माझ्या जिभेमध्येच आहे आणि त्यानं एकाच मायटोकॉन्ड्रियानं थोडीशी ऊर्जा केली, तर मी एक 5-1 मिनिटं बोललो असतो तुमच्या समोर आणि नंतर असं झालं असतं, म्हणजे पूर्ण माझी एनर्जी संपून गेली असती. पण मी कंटिन्युअस कुठलंही काम दिवसभर करू शकतो, कारण की गोल्गी काय करते? ऊर्जेचं परिवहन करते. तर गोल्गी कायचं मुख्य काम काय आहे? तर ऊर्जेचं काय करणार आहे? परिवहन करणं, ऊर्जाचे परिवहन करणे, म्हणजेच ऊर्जेचं ट्रान्सफर करणं, ऊर्जा ट्रान्सफर करणं किंवा ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हे कशाचं काम आहे? तुमचं गोल्गी कायचं. त्याच्यानंतर बघा, गोल्गी काय नंतर आपल्या पेशीमध्ये आपण बघू सेंट्रोसोम म्हणून एक असतं, सेंट्रोसोम. आता सेंट्रोसोमचं काम काय आहे? तर पेशीचं विभाजन करणं. सेंट्रोसोमचं काम काय आहे? सेंट्रोसोम याचं मुख्य काम आहे पेशीचे विभाजन करणे. आपण पेशी विभाजन म्हणजे काय हे भाग 1 मध्ये बघितलेलं आहे की पेशी आपल्यापासून आपल्यासारख्या म्हणजे मदर पेशी हे आपल्यासारख्या दुसऱ्या 2 पेशा किंवा 2 पेक्षा अधिक पेशा निर्माण करते, त्यालाच आपण पेशी विभाजन म्हणतो. तर पेशी विभाजनाचं काम असतं सेंट्रोसोमचं. मग सेंट्रोसोम बघा सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कुठं असतं? तर आपल्या लिव्हर मध्ये असतं, यकृतात असतं. आणि सर्वात कमी पेशी विभाजन कुठं होतं? तर आपण बघितलंय जे की आपल्या डोक्यामध्ये होतं, मेंदूमध्ये होतं. त्याच्यामुळेच आपण हेल्मेट वापरतो, हे मागच्या लेक्चर मध्ये आपण सविस्तर बघितलेलं आहे. तर सेंट्रोसोमचं काम हे पेशीचं विभाजन करणं एवढंच आहे. बघा तिसरा जे अंगक आहे ते आपलं व्हॅक्यूम्स, याला आपण मराठीमध्ये रिक्तिका म्हणतो. व्हॅक्यूम्स याला मराठीमध्ये आपण रिक्तिका म्हणतो. रिक्तिका. आता व्हॅक्यूमचं काम काय आहे? तर व्हॅक्यूमचं काम आहे पाणी साठवणं, पाण्याची साठवण करणं हे कोणाचं काम आहे? व्हॅक्यूमचं. मग आता हे व्हॅक्यूम जे असतंय हे प्राणी पेशीमध्ये पण असते, वनस्पती पेशीमध्ये असते. फक्त फरक एवढाच असतंय की वनस्पती मधलं जी रिक्तिका असते किंवा व्हॅक्यूम्स असते हे आकारानं मोठं असते, कारण की वनस्पतीला आपल्यापेक्षा जास्त पाणी लागते. आपल्यालाही पाण्याची गरज आहे, विदाऊट पाणी आपणही राहू शकतो नाही, पण आपलं जे व्हॅक्यूम्स आहे छोटं असते, कारण की आपल्याला वनस्पतीच्या तुलनेमध्ये खूप कमी प्रमाणात पाणी लागते. तर बघा व्हॅक्यूमचं काम आहे पाणी साठवणं. आपल्या शरीरामध्ये जे की 65% पाणी आहे ते पाणी कुठं काही पोटामध्येच असते का? तर नाही, पूर्ण पेशीमध्ये पाणी असते आणि ते पाणी साठवण्याचं काम कोण करते? तुमचं व्हॅक्यूम्स करते. आपल्या शरीराला 2% जरी पाणी कमी पडलं तरी आपल्याला खूप जास्त तहान लागती आणि 10% जर पाणी आपल्या शरीरातलं कमी झालं तर आपला मृत्यू होतो. काय होतं? आपला मृत्यू होतो. त्याच्यामुळेच डायरिया झाल्याच्या नंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण खूप कमी पडतं, त्यामुळे डॉक्टर लोक आपल्याला हे सलाईनचा चढवतात, बरोबर आहे. सलाईनवर सलाईन देतात जेणेकरून पाण्याची कमतरता ही शरीरामध्ये भासू नये. मग व्हॅक्यूमचं काम आहे पाण्याची काय करणं? साठवणूक करणं. व्हॅक्यूम्स हे वनस्पती पेशीमध्ये प्राणी पेशीपेक्षा आकाराने मोठे असतात आणि प्राणी पेशीमध्ये ते कसे असतात? लहान असतात. आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये जेव्हा आपण प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी याचं वर्गीकरण करू त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल्स बघायचंय की प्राणी पेशीमध्ये कुठले अंगक आहेत आणि वनस्पतीमध्ये कुठले अंगक. हे आपण एक सजीवाचं जनरल आपण बघायला, याच्यामध्ये दोन्ही येतील तुमचे. बघा त्याच्यानंतर इथं झालं मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी काय, सेंट्रोसोम, व्हॅक्यूम्स. मायटोकॉन्ड्रियाचं काम आहे ऊर्जा निर्माण करणं, पॉवर हाऊस म्हणतो याला. गोल्गी कायचं काम आहे ती निर्माण केलेली ऊर्जेचं परिवहन करणं. सेंट्रोसोमचं काम आहे नवीन पेशीची निर्मिती करणं आणि
व्हॅक्यूमचं काम आहे की पाणी साठवणं. आता सेंट्रोसोमचं परत एकदा सांगतो की नवीन पेशीची निर्मिती का करावी लागते. जसं की एखाद्या वेळेस आपला ऍक्सिडेंट झाला, बरोबर आहे. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर आपल्याला कुठं जर मार लागला तर तिथल्या पेशी काय होतात, आपल्या मृत्यू पावतात. मग त्या पेशी जर मृत्यू पावल्या तर त्याच ठिकाणी त्याच प्रकारच्या पेशी निर्माण करणं हे काम कोणाचं आहे, तर सेंट्रोसोमचं. जर त्या पेशी निर्माण झाल्या नाही तर आपलं जे अंग असेल किंवा जिथल्या पेशी मेल्या ते अंग आपलं काम करणार नाही, तर नवीन पेशीची निर्मिती होती. म्हणून आपण रिकवर होत असतो. म्हणजेच जिथल्या पेशी काम करत नाहीत किंवा जिथल्या पेशी मृत पावल्या तिथं नवीन पेशी तयार करण्याचं काम हे तुमचं सेंट्रोसोम करतं. त्याच्यानंतर आपण बघू, बघा त्याच्यानंतर प्लॅटिट्यूड म्हणून एक असतं ज्याला आपण कवक म्हणतो. हे फक्त तुमचं कशामध्ये असतं, तर प्लॅटिट्यूड हे फक्त आणि फक्त वनस्पतीमध्ये असतं. त्याला आपण लवक म्हणतो. काय म्हणतो आपण, लवक. आता याच्यामध्ये तीन प्रकारचे लवक असतात. तर ते तिन्ही प्रकारचे लवक आपल्याला बघायचंय. हरित लवक असेल तुमचं, म्हणजे जिथं की जे लवक तीन प्रकारचे असतात. काही लवकाचं काम असतं अन्नाचा साठा करून ठेवणं, काही लवकाचं काम असतं की अन्न तयार करणं, आणि काही लवकाचं काम असतं की त्या याला कलर देणं. म्हणजे जसं की टमाट्याला तुम्ही बघता लाल कलर येतो, गाजराला तुमच्या कुठला कलर येतो, भगवा कलर येतो. तर काही लवकाचं काम त्याला रंग देणं हे असतं. हे आपण जेव्हा वनस्पती पेशीमध्ये लवक आपण शिकू प्लॅटिट्यूड, तेव्हा आपण कुठलं लवक हे कोणतं काम करतं, म्हणजे तीन प्रकारचे लवक आहेत, तर ते तीन प्रकारचे लवक कुठलं कोणतं काम करतं हे आपण त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये शिकू. याच्यानंतर बघा, याच्यानंतर तुमचं असतं लायसोसोम. लायसोसोमच्या आधी आपण एक पाहू ज्याला आंतरद्रव्य जालिका आपण म्हणतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका. बघा, आंतरद्रव्य जालिका याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. हे अशा प्रकारचं असतं बघा, हे असं घेऊ, अशा प्रकारचं असतं. अशा प्रकारचं असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याला म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बघा, आंतरद्रव्य जालिका ही अशी जाळीप्रमाणे असते म्हणून त्याला आंतरद्रव्य जालिका अशी म्हणतो. अशी उभ्याच प्रकारची असती. ही पेशीमध्ये हाडाचं काम करते. जसं की आपल्या शरीरामध्ये हाड आहेत म्हणून आपण उभं राहू शकतो, आपण असं एकदम चिटकू होत नाही किंवा चिटकून बसत नाही. त्याच प्रकारे जर आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जर पेशीमध्ये नसेल तर ह्या पेशा काय झाल्या असत्या, एकमेकाला चपल्या असत्या जागेत आणि सगळे अंग काय झाले असते, तुमचे मृत्यू पावले असते. त्याच्यामुळे हिचं काम आहे, मेन काम आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं किंवा आंतरद्रव्य जालिकेचं की पेशीला काय देणं, आधार देणं. सगळ्यात महत्त्वाचं काम काय, पेशीला आधार देणं. हे कोण करतंय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे बघा दोन भाग असतात. एक भाग तुमचा असतो गुळगुळीत भाग, अर्धे अर्धे भाग दोन असतात. एक असतो तुमचा गुळगुळीत भाग ज्याला आपण स्मूथ म्हणू, आणि एक असतो तुमचा खरबडीत भाग, याला आपण रफ म्हणू. ठीक आहे, रफ पार्ट. आता या रफ पार्टवर असे काही डॉट डॉट बारीक 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 असतात. आता हे जे गुळगुळीत भाग आहे हे कशाची निर्मिती करते, तर हे मेदाची म्हणजे फॅटची. मेद म्हणजे काय, जे आपलं तेलकट पदार्थ जेवढे असतील त्याला आपण फॅट म्हणतो, त्यालाच आपण मेद म्हणतो. आणि तेलकट पदार्थ हे गुळगुळीत असतील तर याच्यावर काय होते, तुमचे गुळगुळीत भागावर कशाची निर्मिती होती, तर मेदाची होती. या खरबडीत भागावर हे जे डॉट दिसतात तुम्हाला, हे जे डॉट दिसतात हे रायबोसोम्स असते. काय असते, रायबोसोम. आणि हे कशाची निर्मिती करतात रे, रायबोसोम्स. बघा, हे खरबड जे भाग दिसतंय हे तुमचा रायबोसोम. आणि हे रायबोसोम कशाची निर्मिती करते, तर प्रोटीन्सची म्हणजेच प्रथिन्याची निर्मिती करते. कशाची निर्मिती करते, प्रथिन्याची निर्मिती कोण करतंय, तर जे
आंतरद्रव्य जालिकामधला खरबड भाग आहे आणि त्या खरबड भागावर जे रायबोसोम्स आहेत ते रायबोसोम्स कशाची निर्मिती करते, तुमच्या प्रथिनेची निर्मिती करते. आता प्रथिने पण दोन प्रकारची निर्मिती करते बघा. दोन प्रकारच्या प्रथिनेची निर्मिती होती, एक 70S आणि एक असते 80S. बघा 70S म्हणजे काय तर सेडिमेंटेशन कॉपी सीएट. सेडिमेंटेशन कॉपी सीएट. हे एस चा लॉंग फॉर्म काय, सेडिमेंटेशन कॉपी सीएट. सेडिमेंटेशन कॉपी सीएट. बघा आता 80 किंवा 18S किंवा 70S याचं काय तर 70S म्हणजे काय, कमी प्रथिने तयार करणं आणि 80S म्हणजे काय, खूप जास्त प्रथिने तयार करणं. जसं खूप जे किडे मकोडे असतात तिथं कोणतं असेल तुमचं 70S आणि जिथं मोठमोठे प्राणी आहेत तिथं काय असेल तुमचं 80S. जसं की मी जर म्हणलं मुंगीमध्ये काय असेल तर तुम्ही म्हणसाल सर 70S. एखाद्या माशीमध्ये काय असेल तर 70S. पण माणसामध्ये 80S, हत्तीमध्ये 80S, कुत्र्यामध्ये 80S. तर जेवढेही मोठे प्राणी आहेत तिथं कोणते प्रथिने तयार करतात, 18S आणि 70S. हे कशामध्ये केलं जातं, तुमच्या लहान जे किडे मुकुडे आहेत त्याच्यामध्ये 70S नावाचं प्रथिने तयार करतात. म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं मुख्य कार्य काय आहे तर मुख्य कार्य आहे पेशीला काय करणं, आधार देणं, पेशीला चिपकवण्यापासून वाचवणं. आणि दुसरं कार्य आहे त्याच्यामध्ये जे रायबोसोम्स असतात ते तुमचे काय तयार करतात, ते प्रथिने तयार करतात आणि जे गुळगुळीत भाग असते ते काय तयार करते, तुमचं फॅट्स तयार करतात. हे झालं तुमचं कशाचं काम तर तुमच्या आंतरद्रव्य जालिकेचं म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम झालं. समजलं, इथपर्यंत डाऊट नसेल. आता शेवटी पाहू आपण. बघा हे झालं तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, छोटं काढतो अशा प्रकारचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम्स. आणि शेवट पाहू आपण लायसोसोम. बघा लायसोसोम. आता लायसोसोमला लायकारिक असं म्हणतो आपण. काय म्हणतो आपण, लायकारिक. बघ लायसोसोमला आपण म्हणतो लायकारिका. आता लायकारिकाचं काम काय, लायसोसोम लायसोसोम. लायकारिकाचं काम काय, लायकारिकामध्ये एन्झाईम असतं जे की घातक एन्झाईम असतं. आता हे एन्झाईम म्हणजे काय तर बारीक पातळ पदार्थ असतो. आता काय होते बघा, एखाद्या बघा इथं बघू आपण, याला आपण न्यूक्लियस म्हणतो. न्यूक्लियस म्हणजे काय, केंद्रक म्हणजे काय असतंय, या पेशीचं मेंदू असं म्हणता येईल केंद्रकाला. आता हे न्यूक्लियस आहे हे आपल्याला स्पेशल चॅप्टर मध्ये शिकावं लागेल, कारण की न्यूक्लियस मध्ये आपल्याला आरएनए डीएनए या प्रकारे सगळं बघायचंय. न्यूक्लियस मध्ये म्हणजे त्याचं कार्य काय आहे आणि त्याचं खूप मोठं कार्य आहे. सध्या बघा न्यूक्लियस आहे आणि लायसोसोमचं काम काय, लायसोसोमचं मुख्य काम आहे की जे त्यांचं विघटक द्रव्य आहे, जे प्राणघातक द्रव्य आहे त्या द्रव्याचा वापर करून जिथं निर्जीव पेशी तयार म्हणजे निर्जीव इथं अंगक असतील त्या अंगकावर ते स्प्रे करणं आणि त्याला नष्ट करणं. जसं फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एखाद्या जागेवर मार लागला तर त्या मार लागलेल्या जखमेत तिथं ज्या मेलेल्या पेशी आहेत तर या मेलेल्या पेशीला नष्ट करणं, त्याचं विघटन करणं, त्या क्लिअर करून घेणं, जसं स्वच्छ, जसं की आपण बेसिंग मध्ये याच्यामध्ये HCl ऍसिड टाकून आपण क्लीन करतो, सेम कार्य तसंच आहे. जर एखादी पेशी अंग इथं काम करत नसेल आणि ते जर सडत असेल तर आपला अंग सडून जाईल, तर त्याच्यावर ही एन्झाईम छिडकणं जेणेकरून त्याची विल्हेवाट लावणं. मग आता बघा काय होतंय, एखाद्या वेळेस इथं जर सेंट्रोसोम आहे आणि सेंट्रोसोम एखादं काम करत नसेल, सेंट्रोसोमचं काम काय मुख्य तर सेंट्रोसोमचं काम आहे की पेशीचं काय करणं, विभाजन करणं. मग आता सेंट्रोसोम म्हणलं मी पेशीचं विभाजन करत नाही, मग करत नाही म्हणल्यावर न्यूक्लियस काय म्हणा, सगळी ऑर्डर कोण देते तर न्यूक्लियस, कारण की न्यूक्लियस हे काय आपलं केंद्रकाचं बुद्धी आहे किंवा केंद्रकाचं माइंड असं म्हणतो आपण त्याला. आता न्यूक्लियस काय म्हणा, तू काम करत नाही, बर मग न्यूक्लियस काय करत, याला ऑर्डर देईल लायसोसोमला. लायसोसोमला सांगेल याच्याकडे बघ बर,
मग याच्याकडे बघितल्याच्या नंतर हे लायसोसोम्स काय करेल, त्याच्यावर आपले जे एन्झाईम आहेत, जे द्रव्य आहे ते असं छिडकावल आणि याला काय करेल, नष्ट करेल. ठीक आहे. मग ज्यांनी काम केलं नाही त्याला नष्ट करण्याचं काम, जे काम करत नाही त्याला नष्ट करण्याचं काम कोण करते, लायसोसोम. म्हणूनच याला प्राणघातक पिशवी असं सुद्धा म्हणलं जातं. कारण की बघा, जर लायसोसोम आहे, लायसोसोम जर म्हणला मीच काम करत नाही, लायसोसोम म्हणला तर मी काय करणार आहे, मी माझा फुटून जाणार आहे. जर लायसोसोम इथं फुटला तर याच्यातलं जे द्रव्य हे सगळीकडे सगळ्याच्या याच्यावर छिडकल्या जाईल आणि सर्वच अंग काय होतील, मरून जातील, सगळी पेशीच मरून जाईल. म्हणून लायसोसोमला आपण काय म्हणतो, आत्मघाती पिशवी म्हणतो. काय म्हणतो आपण, आत्मघाती. म्हणजे प्रश्न असे आलेले आहेत की आत्मघाती पिशवी हे कशाला म्हणतो, तर लायसोसोमला, किंवाच आपण कशाला म्हणतो, लायकारिकाला म्हणतो. बघा, लायकारिकाचं काम असते. आता बघा इथून पुढं याच्या जीवद्रव्य असते. बघा, पेशीमध्ये जे आतलं जे असतं हे जीवद्रव्य म्हणजे पाणी असते, पण याला जीवद्रव्य का म्हणतात आपण थोडक्यात पाहू. बघा, जर हे जीवद्रव्य जर नसतं तर हे सगळे एकमेकाला आदळले असते आणि लायसोसोम जर फुटला असता तर सगळी पेशी काय झाली असती, मृत पावली असते. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या पिशवीमध्ये जर आपण खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे जर भांडे टाकून नेले तर ते भांडे एकमेकाला आदळतात, पण त्याला जर पॅकिंग करून आपण नेलं तर ते भांडे एकमेकाला आदळणार नाहीत. याच्यामध्ये पाणी असल्यामुळे काय होतं, हे सगळे तरंगतात. म्हणजेच तरंगल्यामुळे हे एकमेकाला चिटकत नाहीत आणि आदळत नाहीत. न एकमेकाला धडकल्यामुळे हे तुटायची किंवा याची भीती नसते. जर लायसोसोम जर कोणाला जर आदळून तुटला तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आत्मघातिक एन्झाईम असते आणि ते जर का बाहेर पडलं तर ते सगळ्याच पेशीला नष्ट करत. त्याच्यामुळं याला आपण काय म्हणतो, जीवद्रव्य म्हणतो. कारण की हे जर नसेल तर आपली पेशी ही जिवंत राहणार नाही. त्याच्यामुळे आपण याला म्हणतो जीवद्रव्य. बघा, हे झाले पेशीचे अंग. एकदा आपण शॉर्ट मध्ये रिवाइज करू. जसं तुम्हाला माहिती आहे, हे पहिले आपलं मायट्रोकांडिया, याचा शोध अल्टमॅनने लावलाय आणि याला मराठीमध्ये आपण म्हणतो तंतुकणिका. याचं मुख्य कारण आहे ऊर्जेची निर्मिती करणं, जे की एटीपी द्वारा 38 एटीपी. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्रेब्स सायकल चालू असते, याच्यामध्ये ऑक्सिडेशन चालू असतं. गोल्गी कायचं काम आहे, जे मायट्रोकांडियानं ऊर्जा तयार केली ती ऊर्जेचं परिवहन करणं. सेंट्रोसोमचं काम आहे आपल्यासारख्या अनेक पेशीची निर्मिती करणं. त्याच्यानंतर व्हॅक्यूमचं काम आहे पाण्याची साठवणूक करणं. त्याच्यानंतर प्लॅटिड पाहिलं आपण, जे की लवक असतं, जे याच्यामध्ये असतं वनस्पतीमध्ये. त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहिलं, जे की कंकालचं काम म्हणजेच हाडाचं काम करतंय, पेशीला आधार देण्याचं काम कोण करतंय, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्यालाच आपण आंतरद्रव्य जालिका म्हणतो. त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात, एक गुळगुळीत ज्याला स्मूथ म्हणतो आणि एक असतं रफ ज्याला खरबडीत म्हणतो. खरबडीत पार्टवर रायबोसोम्स असतात आणि जे की प्रथिन्याची निर्मिती करतात. प्रथिने हे दोन प्रकारचे असतात, 70S आणि 80S. 70S हे प्रथिने तुम्हाला जंतूमध्ये पाहायला भेटतात, छोट्या छोट्या प्राण्यामध्ये एकदम छोटे जंतू असतात, कीटक वर्ग, त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. ते 80S हे मोठ्याल्या प्राण्यामध्ये, जसं प्राणी असतील, सगळेच प्राणी असतील मोठाले, कुत्रा असेल, मांजर असेल, माणूस असेल, त्याच्यामध्ये 80S पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आपण लायसोसोम पाहिलं की ज्याला आत्मघाती पिशवी असं म्हणतो आपण, ज्याचं काम आहे, जे काम करत नसेल त्याला नष्ट करणं. आणि मायट्रोकांडिया पॉवर हाऊस कोणाला म्हणतात, तर पॉवर हाऊस ऊर्जेचं केंद्र हे मायट्रोकांडियाला म्हणतात. ऑक्सिडेशन कुठं होतं, तर मायट्रोकांडियामध्ये होतं. आणि जे मधलं द्रव्य याला आपण जीवद्रव्य म्हणतो. आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी याच्यामधला फरक पाहणार आहे. जर लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट सांगतो, जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सोडू शकता. तोपर्यंत पुढचं लेक्चर येईपर्यंत धन्यवाद.